तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजेच भीमाशंकर महादेवाच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली। तर हर हर महादेवाच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय। रात्री 12 वाजता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पार पडली। गुलाब, जरबेरा, कारने, शिया आणि निशिगंधांच्या 5000 फुलांनी ही सजावट करण्यात आली आहे। तर मंदिराला आपण फुलांची आरास केलेली पाहतोय। या ठिकाणी भाविकांची गर्दी देखील आहे। भीमाशंकर येथील हे दृश्य आहे। हुआ कि 2 साल जो हमारे भक्तजन हैं इनको भगवान के पास आने को नहीं मिला था। अभी मंदिर सब खुले हैं तो बहुत खुशी है लोगों के बीच में, वो आकर अपने जो श्रद्धा स्थान है उनका एक दर्शन करें और खुद को एक खुशियाँ मिले, ऐसा कोशिश करें। गेल्या वर्षी सुद्धा आम्ही दोघंही आलो होतो। आज ही संधी मला या ठिकाणी मिळाली। आज प्रभू भीमाशंकरकडे हेच मागलं की आपला जिल्हा, आपलं राज्य, आपला देश कोरोनापासून मुक्त हो आणि अशी संकट परत आपल्यावरती कधी येऊ नये। मी नेरळवरून आलेलो आहे आणि गेली 2 वर्ष इथली आपली जी यात्रा होती ती पूर्णपणे कोरोनामुळे बंद होती। या कोरोनामुळे पुण्याला आपल्याला इकडे यावं नाही जमलं, कुठे काहीच नाही जायला भेटलं आणि आता या 30-33 वर्षाने आपल्याला इथे जर यात्रा चालू झाली तर सगळ्यांना भाविकांना खूप आनंदाचे आणि खूप योग्य असे वाटते की आपण यावत राहावं। आता असं वाटतंय की दर्शन कधी होतं। आम्ही गेले 3 तास झाले लाईनीमध्ये उभे आहोत। भाविकांची गर्दी इतकी प्रमाणात आहे की दर्शनाला सुद्धा खूप मोठी लाईन आम्हाला पाहायला मिळते। 2 साल बाद में आई हूँ, लेकिन यहाँ पे बहुत मज़ा आ रहा है, बहुत भीड़ है, लेकिन बाबा का दर्शन करने में जो मज़ा आ रहा है ना वो बताया नहीं जा रहा है। और इतने अच्छे दर्शन हुए हैं ना, बहुत मज़ा आ गया है। तो इसके लिए आप सबका और बाबा भीमाशंकर का बहुत बहुत शुक्रिया।